बीड तालुक्यातील सुलतानपूर ते माळेवाडी शिवरस्ता शेतकऱ्यांनी अडवल्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल। बीड तहसीलदार यांनी शिवरस्ता मोकळा करून द्यावा, नसता नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात। नमस्कार, आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज। पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। चौसाळा गणातील सुलतानपूर ते माळेवाडी या शिवरस्त्याचा वाद उफाळून आलेला आहे आणि आता या शिवरस्त्याच्या मागणीसाठी या भागातील नागरिक प्रचंड संतापले असून तहसीलदार बीड यांनी जर लवकरात लवकर हा शिवरस्ता खुला करून नागरिकांना दिला नाही तर या पंचक्रोशीतील नागरिक आता थेट बीड तहसीलदार यांच्या दालनाच्या समोर आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत। सुलतानपूर ते माळेवाडी हा रस्ता येथील काही शेतकऱ्यांनी आडमुठे धोरण अवलंबून त्या रस्त्यावर अतिक्रमण करत अक्षरशः शेतीच्या वाहितीखाली आणून शेती करत आहेत। मात्र या शेतकऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे सुलतानपूर ते माळेवाडी शिवरस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांचे मात्र प्रचंड प्रमाणात हाल सुरू आहेत। सदरील आडमुठे धोरण राबवून रस्ता अडवलेले शेतकरी हा शिवरस्ता नसून आमच्या मालकी हक्काचे शेत आहे, यामुळे या ठिकाणावरून जाणाऱ्या नागरिकांना मज्जाव करतात। ही सरकारी प्रॉपर्टी नसून आमची खाजगी मालमत्ता आहे, त्यामुळे आम्ही या ठिकाणावरून कोणीही जायचे नाही, नसता हे शेतकरी भांडणाला उभे राहतात आणि या प्रकारामुळे सतत वाद निर्माण झाले आहेत आणि अजूनही सातत्याने होतच आहेत। हे झाले माणसांचे, मात्र या अडवलेल्या शिवरस्त्यामुळे अनेक मुक्या जनावरांचे जीव गेले आहेत। कारण मुक्या जनावरांना उपचार देण्यासाठी येणाऱ्या जाणाऱ्या डॉक्टरांना सुद्धा या ठिकाणावरून जायला रस्ता नसल्याने या ठिकाणी जाता येत नाही आणि यामुळे वसंत शेंडगे या शेतकऱ्याचे आजपर्यंत 4 जनावरे दगावली असून कालसुद्धा एक गाय जिची बाजारी किंमत आहे 70,000 ती दगावली आहे आणि यामुळे वसंत शेंडगे यांचे प्रचंड नुकसान झाले। आज गाय उपचाराअभावी मरण पावले, उद्या कदाचित माणसांवर सुद्धा ही वेळ आल्याशिवाय राहणार नाही। कारण जर जीवावर बेतण्याचे प्रसंग येऊन सुद्धा माणुसकी शून्य असणारे हे रस्ता अडवणारे शेतकरी मात्र या ठिकाणावरून कोणाला येऊ जाऊ देत नाहीत। याबाबत सुलतानपूरचे सरपंच अनिल शेंडगे यांनी वेळोवेळी तहसील कार्यालय बीड या ठिकाणी निवेदनाद्वारे शिवरस्ता खुला करून देण्याची मागणी केली आहे, परंतु बीड तहसीलदार साहेब या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या भागातील नागरिक सरपंच यांनी केला आहे। सध्या बीड जिल्ह्यात तहसील आणि पोलीस विभागाकडून तहसील आणि पोलीस आपल्या बांधावर योजनेचा जरी ढोल बडवत असले तरी मुळात ही योजनाच फसवी असल्याने ते आता उघड झालं आहे। कारण या रस्त्यासाठी या पंचक्रोशीतील नागरिकांना मरण यातना भोगाव्या लागत आहेत। त्यासाठी आजपर्यंत अनेक निवेदन, विनंती अर्ज, पाठपुरावा करून सुद्धा या शिवरस्त्यासाठी बीड तहसीलदार किंवा पोलीस प्रशासन यांनी काहीच केलेलं नाही। मात्र या ठिकाणावरून ये-जा करावीच लागत असणाऱ्या शेतकऱ्यांचा जीव मात्र आता टांगणीला लागला आहे। आता आमची जनावरे मेलीत, बीड तहसीलदार आणि पोलीस प्रशासन आता आमच्या मरणानंतर आम्हाला हा शिवरस्ता खुला करून देणार आहे का, असा संतप्त सवाल या शेतकऱ्यांनी आता प्रशासनासमोर उपस्थित केला आहे। हा शिवरस्ता जर लवकरात लवकर खुला करून दिला नाही तर ज्या वसंत शेंडगे यांची जनावरे दगावून प्रचंड नुकसान झाले त्या वसंत शेंडगेंनी जर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे आणि या भागातील नागरिकांनी आता थेट बीड तहसीलदार यांच्या दालनासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। तरी बीड तहसीलदार आणि पोलीस प्रशासन बीड यांनी आमच्या रोजच्या रहदारीचा अडवलेला शिवरस्ता खुला करून देण्याची मागणी केली आहे। अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी विवेक कुचेकर, बीड। सुलतानपूर ते माळेवाडी शिवरस्ता हा काही कारणास्तव शेतकऱ्यांनी अडवणूक केलेली आहे। हा रस्ता अडवल्यामुळे या ठिकाणी रहदारी शेतकऱ्याला अडचण निर्माण मोठ्या प्रमाणावर होत असून या ठिकाणी अनेक शेतकरी हे शेतामध्ये वास्तव्य करत असून या ठिकाणी अनेक शेतकऱ्याचे जनावरे या ठिकाणी डॉक्टरला येण्यासाठी रस्ता नसल्यामुळे दगावलेले आहेत। या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांनी माझ्यासमोर हळहळ व्यक्त केलेली आहे। सुलतानपूर येथील शेतकरी यांची 70,000 रुपयाची गाय काल रात्री डॉक्टर न आल्यामुळे दगावलेली आहे। बीड जिल्हा प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन या ठिकाणी हा शिवरस्ता खुला करण्यात यावा व पोलीस आपल्या बांधावर, तहसील कार्यालय आपल्या बांधावर ही घोषणा निव्वळ अफवा ठरत असल्यागत या ठिकाणी चित्र उभं राहिले असून मी विवेक कुचेकर, अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत बीड। मी वसंत नामदेव शेंडगे, राहणार सुलतानपूर।
हे कारंडी सुलतानपूरच्या शिवारामध्ये शिवाराच्या कडीला माझं रान आहे. हे कारंडीच्या शिवारामध्ये रान आहे आणि हे डॉक्टरला इकडून तिकडून कुठूनच यायला रस्ता नसल्यामुळं माझी आतापर्यंतची 4 जनावर मेले, तर आज एक गाय मेली काल. असे 5 जनावरं माझी दाखवलेले आहेत. त्याला हे तहसीलदार कार्यालयामध्ये सुद्धा आम्ही अर्ज केलेले आहेत आणि ते कुणी दखल नाही घेतल्यामुळं हे डायरेक्ट तहसीलदार कार्यालय त्यांनी सगळ्यांच्यावरतीच आमची जबाबदारी आहे आणि त्यांनीच त्याचा निर्णय घ्यावा. हे रस्ता माझा तात्काळ मोकळा करून द्यावा, नाही तर माझं मी स्वतःचं आत्महत्या करीन.